दोऱ्याला पीळ देऊन अभिनव पद्धतीनं अशी तुम्हाला सी डी फिरवता येईल. त्यासाठी तुम्हाला पाहिजे जुनी सी डी, 2 मणी, दोरा, डिंक आणि कागदावर काढलेला स्पायरल पॅटर्न. एक जुनी सी डी घ्या, DVD घेतली तरी चालेल आणि गरम सुईनं सी डीवरती अशी 2 छिद्र करा. आता डिंक असा व्यवस्थित सी डीवरती लावून घ्या. रबराचा डिंक असेल तर फारच छान. डिंक सर्व बाजूला लागेल याची तुम्ही व्यवस्थित काळजी घ्या. कागदावर काढलेला स्पायरल पॅटर्न हा सी डीच्याच आकाराचा आहे, त्यामुळे तो सी डीवरती व्यवस्थित तुम्हाला चिटकवता येईल. सर्व बाजूला कागद व्यवस्थित चिकटलाय ना याची तुम्ही खात्री करून घ्या. आता त्या 2 छिद्रामध्ये असा दोरा ओवून घ्या. दोरा असा लूज ओवता आला पाहिजे आणि त्या दोऱ्याची दोन्ही टोकं मण्याला बांधून घ्या. दोरा लूज आहे याची मात्र खात्री करून घ्या. एक मणी ओढला तर दुसरा मणी वर जाईल. पहिला मणी जर खाली ओढला तर हा दुसरा असा वर जाईल, म्हणजे आपला दोरा लूज आहे. दोन्ही मणी अशा हातामध्ये व्यवस्थित घ्या आणि सी डीला हलकंसं फिरवा, म्हणजे आपल्या दोऱ्याला असं पीळ पडेल. आता दोन्ही मणी हातामध्ये घ्या. जर दोरा तुम्ही जर बाजूला जोरात ओढला असा तो पीळ असा उलगडला जाईल आणि आपली सी डी जोरात फिरायला लागेल. हा पीळ उलगडल्यानंतर मणी जवळ घ्या, म्हणजे दोरा दुसऱ्या बाजूनं असा गुंडाळला जाईल. त्याला दुसऱ्या बाजूनं असा छानपैकी पीळ पडेल. पुन्हा पीळ पूर्ण झाल्यानंतर मणी बाजूला ओढा, म्हणजे अशी सी डी जोरात फिरायला लागेल. एका बाजूनं सी डी फिरताना पॅटर्न आत जाईल असं आपल्याला वाटेल. ते सर्कल आहेत असं आपल्याला वाटतं, खरं म्हणजे तो स्पायरल पॅटर्न आहे. दुसऱ्या बाजूनं फिरताना तो पॅटर्न बाहेर पडला आहे, ते सर्कल बाहेर जात आहेत असं आपल्याला वाटेल. हे अतिशय सुंदर खेळणं आहे. त्यासाठी फक्त आपल्याला जुनी सी डी, स्पायरल पॅटर्न आणि दोरा पाहिजे आणि हे खेळणं मुलांना अतिशय असा छान आनंद देईल आणि बनवायला फारच सोपं आहे. ही फिरणारी सी डी तुम्ही अगदी आता जवळनं पाहत आहात आणि पहा ही मुलगी कशी तिच्याशी अगदी रममाण झाली. बनवायला अतिशय सोपं आणि स्वस्त. हल्ली सी डी सहज आपल्याला मिळू शकते. हे तुम्ही अगदी 2 मुलींच्या साह्यानं, 2 मुलांच्या साह्यानं पण खेळणं खेळता येतं.